बिदर येथे शेखर पाटील हा पत्नी अंजनाबाई आणि आई अरुणाबाई, वडील चंद्रकांत पाटील यांच्यासह राहिला आहे. शेखर पाटील याचा विवाह 2022 साली विजयकुमार पाटील यांची मुलगी अंजनाबाई हिच्याशी रीतिरिवाजानुसार झाला. या दाम्पत्याला एक मुलगी असून ती आता 11 महिन्याची आहे. शेखर हा पाणीपुरी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. तशी त्याच्या घरची परिस्थिती ही बेताचीच आहे. तो पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने दुपारी घरातून गेला की रात्री 11 ते 12च्या दरम्यान घरी येत असे. सुरुवातीला या कारणातून अंजनाबाईचा पती सोबत वाद होऊ लागला होता. त्यावेळी तिला तिच्या सासू सासऱ्यांनी समजावून सांगितले की शेखरचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय असल्याने त्याला वेळ होणार, ते थोडे जुळवून घे. त्यावेळी अंजनाबाई गप्प बसली, परंतु त्यानंतरही तिचे सासू सासऱ्यासोबत कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद होतच होते. तुला जेवणच नीट करता येत नाही, तू आमच्यासाठी लकी नाही, तुझ्यामुळे आमच्या घरावर वाईट कृपादृष्टी होऊन आम्ही कर्जबाजारी झालो आहोत, म्हणून सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. त्यांचा त्रास सहन करत ती कशी बशी त्या घरात राहत होती. त्यातच तिला मुलगी झाली. त्यानंतर मुलगी झाली या कारणावरून तिचा छळ जास्तच वाढला होता. तिचा छळ करण्यात तिचा नवराही आपल्या आई वडिलांना मदत करत होता. तोही बायकोला त्रास देत होता. तिने आपल्या होणारा त्रास आपल्या माहेरी वडिलांना सांगितला. त्यावेळी तिचे वडील विजयकुमार यांनी बिदर येथे येऊन तिचे सासू सासरे आणि नवरा यांना आपल्या मुलीला विनाकारण त्रास देऊ नका अशी विनंती केली. परंतु काही महिन्यातच नवरा शेखर हा आई वडिलांच्या मदतीने तिला जास्त त्रास देऊन मारहाण देखील करू लागला. कधीही मारहाण न करणारा नवरा मारहाणही करू लागला. आपले चांगले वागूनही नवरा सासू सासरे असे का वागतात हा प्रश्न तिला पडत असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर शोधत होती ती. त्यावेळी तिला याबाबत धक्कादायक माहिती मिळाली. तिची 45 वर्षीय सासू अरुणाबाई ही वेश्या व्यवसाय करत होती. तिचे 2-3 परपुरुषांसोबत अनैतिक संबंध होते. ती त्या परपुरुषांसोबत शारीरिक सुख उपभोगत होती. त्यावेळी त्या पुरुषांनी तिला तिच्या सुनेबद्दल विचारले होते. तिची 22 वर्षीय सून अंजनाबाई त्या पुरुषांच्या मनात बसली होती. त्यांनी अरुणाबाईला सांगितले की तिने तिच्या सुनेला एका रात्रीसाठी त्यांच्या हवाली केले तर त्या बदल्यात तिला मोठी रक्कम देतील. मोठी रक्कम मिळणार म्हणून अरुणाबाईने आपल्या सुनेला त्या मार्गात ये, त्या परपुरुषांसोबत संबंध ठेव, त्यातून आपली आर्थिक अडचण मिटेल असे सांगायला सुरुवात केली होती. ती अप्रत्यक्षपणे आपल्या सुनेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती असा अंजनाबाईचा आरोप होता. अंजनाबाई तयार होईना म्हणून अरुणाबाईने आपला नवरा चंद्रकांत आणि मुलगा शेखर यांना तिला तयार करा, नाहीतर आपली या आर्थिक संकटातून सुटका होणार नाही असे सांगितल्यामुळे हे तिघेही अंजनाबाईला मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागले. हल्ली आपले सासू सासरे आणि नवरा आपल्याला वाम मार्गाला लावत आहेत, मला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडत आहे अशी माहिती तिने आपले वडील विजयकुमार यांना दिली. त्यावेळी विजयकुमार यांनी मुलगी अंजनाबाई हिला माहेरी निघून येण्यास सांगितले, पण ती गेली नव्हती. दरम्यान 2-3 दिवस गेल्यावर तिच्या सासू सासरे आणि नवऱ्याने तिला जबरदस्तीने एका पुरुषासोबत पाठवून दिले. त्यावेळी तिला खूप त्रास झाला. तिने घरात येऊन याबाबत मी माझ्या वडिलांबरोबर बोलली आहे आणि मी आता तुमच्या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे असे सांगितले. त्यावेळी सासू सासरे आणि नवरा हे तिघेही खडखडून जागे झाले. तू आमच्या विरोधात तक्रार दाखल केलीस किंवा याविषयी कुठे काय बोललीस तर गाठ आमच्याशी आहे अशी धमकी त्यांनी दिली. तुझीच इज्जत आबरू आम्ही चव्हाट्यावर आणू, तुला आणि तुझ्या बापाला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही असे सांगून तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. ती पोलिसात तक्रार करेल या भीतीने त्यांनी तिला 2 दिवस रूममध्ये कोंडून ठेवले. आता ती काहीही करेल आणि आपल्याला उघडे पाडेल अशी भीती सासू अरुणाबाईला वाटू लागली. त्यातून तिची गेम करायची असा विचार ते तिघे करू लागले. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अंजनाबाई हिच्याशी या कारणातून भांडण काढले. ते भांडण इतके विकोपाला गेले की त्यांनी घरचा दरवाजा बंद केला. अंजनाबाईला मारहाण करत नवरा शेखरने तिच्या गळ्यात मोठी पांढरी दोरी अडकवली. सासू अरुणाबाई, सासरा चंद्रकांत पाटील यांनी तिचे हातपाय दाबून धरत तिला खाटेवर उभे केले. सासरशी शेखरने तिचा गळफास आवळून धरत छताला टांगले, जेणेकरून तिने आत्महत्या केली असा बनाव करता येईल. काही वेळाने या तिघांनी घरातून बाहेर येऊन अंजनाबाईने आत्महत्या केल्याची आरडाओरडा सुरू केली. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले तर अंजनाबाईने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसत होते.
कोणीतरी या घटनेची माहिती बसव कल्याण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच बसव कल्याण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती मयत अंजनाबाई पाटीलचे वडील विजयकुमार यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याने त्यांना वेगळी शंका आली. त्यांनी ती शंका पोलिसांसमोर व्यक्त केली. तोपर्यंत पोलिसांनी घटनेचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बिदर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. विजयकुमार यांनी बसव कल्याण पोलिसांना या घटनेची फिर्याद देताना आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला जबरदस्तीने आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा खूनच केल्याचा आरोप केला. तिची सासू अरुणाबाई हिचे बाहेर परपुरुषांसोबत अनैतिक संबंध आहेत. तसे संबंध ती आपल्या सुनेला म्हणजे माझ्या मुलीला ठेवण्यास भाग पाडत होती. ती अंजनाबाईला वेश्या व्यवसायात ढकलत होती. त्यातून माझ्या मुलीने या गोष्टीला नकार देताच तिला मारहाण करत आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. म्हणून सासू अरुणाबाई, तिचा नवरा चंद्रकांत पाटील आणि अंजनाबाईचा नवरा शेखर पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पोलिसांना केली. त्यांच्या फिर्यादीवरून अंजनाबाई शेखर पाटील हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले आणि तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. म्हणून नवरा शेखर पाटील, त्याची आई अरुणा पाटील व तिचा नवरा चंद्रकांत पाटील या तिघांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाद्वारे गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोठी पांढरी रशी ताब्यात घेतली. या घटनेचा पुढील तपास बसव कल्याण पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.